शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने जारी केलाय। सन 2023 मध्ये बहुतांश भागात पावसाचं प्रमाण कमी, त्याचबरोबर कापूस व सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागलं होतं। मात्र महायुती सरकारने या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याच्या निर्णयाची घोषणा लोकसभा निवडणुकीच्या आधीच केली होती। त्याचबरोबर त्याची अधिकृत घोषणा नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पातही करण्यात आली होती। त्यानुसार आज शासन निर्णय जारी करण्यात आलाय। त्यामुळे लवकरच शासनाच्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे। केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर, कृषी विज्ञान केंद्र खरपुडी यांच्या संयुक्त विद्यमाने खरपुडी येथे एकात्मिक कापूस लागवड व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर SV सोनूने, कीटकशास्त्रज्ञ प्राध्यापक अजय मिटकरी, मृदशास्त्रज्ञ राहुल चौधरी, कृषी अभियंता पंडित वासरे, नुजीविडू सीडचे SP पवार, प्रभात सीडचे रवींद्र तायडे आदींची प्रमुख उपस्थिती होती। खूप वाढणारा कापूस फायद्याचा नाही, कमी अंतरावर कापूस लागवड करून एकरी 10,000 पेक्षा जास्त झाडांची संख्या ठेवल्यास कापसाचं उत्पन्न वाढणं शक्य असून कापसाला शिफारसीप्रमाणे खतांचा वापर आणि योग्य व्यवस्थापन केल्यास कापसाचे शाश्वत उत्पादन घेता येईल, असं मत डॉक्टर सोनूने यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात मांडलंय। माथाडी युनियन आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे 30 ऑगस्ट पर्यंत सध्या सुरू असलेल्या पद्धतीने लेवी कपात करण्यात येणार असून नाशिकच्या मनमाड बाजार समितीमध्ये 5 दिवसांपासून ठप्प असलेले लिलाव काल पूर्ववत सुरू झालेत। लिलाव ठप्प झाल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय आणि नुकसान होत होते। ते टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून 30 ऑगस्ट पर्यंत व्यापारी आणि हमाल मापारी यावर बैठक घेऊन योग्य तोडगा काढणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे। बाजार समित्या चालू करा, कामगारांना मजुरी मिळाली पाहिजे, प्रचलित पद्धतीने पाहिजे होती परंतु ती मिळत नाहीये। ते पावतीत न कापता पावतीच्या पाठीमागून रोख स्वरूपात जमा करून कामगाराला द्यावा अशी त्यांनी व्यापाऱ्यांनी सांगितल्यामुळे सर्व कामगारांनी कामावरती आलेले आणि शेतकऱ्याला कुठची अडचण होऊ नये आज 2 रुपये शेतकऱ्याला मिळत असल्यामुळे संघटनेने आणि कामगारांनी यासाठी त्यांच्या म्हणजे मार्केट चालू केले आहे। ऊस मिळवण्यासाठी इतर कारखान्यांनुसार दर जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे न देता शेतकऱ्यांचं पेमेंट अडकवणारे साखर कारखाने आता अडचणीत आलेत। अशी चालाखी करणाऱ्या जिल्ह्यातील 10 ते 12 कारखान्यांवर कारवाई करण्याचा अहवाल साखर सहसंचालकांनी साखर आयुक्तांना दिलाय। सोलापूर जिल्ह्यात सरत्या गाळप हंगामात 37 साखर कारखान्यांनी कारखाने सुरू केले होते। पाऊस कमी पडल्याने ऊस क्षेत्र सुरक्षित नसल्याने ऊसाची ओढाताण होणार असल्याचं साखर कारखान्यांनी 2700 रुपये व त्यापेक्षा अधिक दर जाहीर केलेत। ऊस मिळवण्यासाठी कारखाने दराच्या स्पर्धेत उतरलेत, मात्र शेतकऱ्यांना पैसे देताना अडचणी निर्माण झाल्यात। ऊसाचे पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्यानंतर साखर सहसंचालक कार्यालयाकडून कारखान्यांना विचारणा होऊ लागली आहे। सध्या राज्यातील विविध भागात सतत रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांची औषधी फवारणीचे काम खोळंबले। त्यामुळे खरीपातील पिकांवर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव वाढला असल्याने शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। परिणामी अशा पावसात खुरपणीसारखी कामे देखील करता येत नसल्याने पिकात तण वाढले असून त्याचा परिणाम शेती उत्पादनावर होणार असल्याने पाऊस कमी झाल्यास शेतकरी तण काढायच्या तयारीत आहेत। यावर्षी शेतकऱ्यांनी पैशाची तडजोड करत कपाशी, सोयाबीन, मका, तूर आदीसह हजारो हेक्टरवर पिकांची पेरणी केली आहे। सध्या खरीपात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कपाशी, सोयाबीन आणि मका पिकाला अळीने ग्रासल्याचे चित्र सर्वत्र दिसतंय। जालन्यातल्या परतूर तालुक्यातील सरदार कंपनीचे पोटॅश खत वापरल्याने हजारो हेक्टरवरील पिके जळाली आहेत। येथील कृषी सेवा चालकाने अनेकांना बळजबरीने सरदार कंपनीचे पोटॅश खते दिली असून या खतामुळे कपाशी, केळी, ऊस यासह अन्य पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे सदर कृषी सेवा चालकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे। यवतमाळ जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून पाऊस कोसळत असल्याने आता त्याचा फटका पिकांना बसत असून रोगराई आणि अळ्यांच्या प्रादुर्भावाने सोयाबीन पीक पिवळं पडतंय। प्रामुख्याने तूर, सोयाबीन आणि कपाशी या पिकांना रोगराईचा सामना करावा लागतोय।
जिल्ह्यात 9 लाख हेक्टरवर खरीपाची लागवड झाली असून त्यापैकी 5 लाख हेक्टर कपाशी, 2.5 लाख हेक्टरवर सोयाबीन आणि 1.5 लाख हेक्टर तूर पिकाची लागवड झाली आहे. रोगराईचा सामना करण्यासाठी कृषी विभाग तत्पर नसल्याची तक्रार शेतकरी करतायत. बीड तालुक्याच्या नेकनूर इथे शेतकरी अजय रघुनाथ सातपुते आणि जयदेव रघुनाथ सातपुते यांनी ड्रॅगन फ्रूट शेतीचा यशस्वी प्रयोग केला. खडकाळ जमीन आणि पाण्याची कमतरता असल्याने पारंपरिक शेतीतून चांगलं उत्पादन मिळत नव्हतं. अशातच त्यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती फुलवून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्शच निर्माण केला. सुरुवातीला 1 एकरात असलेली ही शेती त्यांनी हळूहळू 3 ते 4 एकरावर नेली आहे. आज या एकरातून त्यांना वर्षाकाठी 4 ते 5 लाख रुपयांचं उत्पन्न सहज मिळत आहे.